पैठण येथील जिल्हा परिषद प्रशाला मुलांची येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा। जिल्हा परिषद प्रशाला मुलांची पैठण येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला। विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या उपस्थितीत विविध योगासने, प्राणायाम आणि शारीरिक व्यायामाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले। कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रार्थनेने योग दिनाची सुरुवात करण्यात आली। यावेळी बोलताना प्रशालेचे मुख्याध्यापक अंकुश गाढे यांनी दिन विशेष आपल्याला योग्य जीवन मूल्यांची जाणीव करून देतात, त्यातून आपण काय आत्मसात करतो हे अधिक महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन केले। त्यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व, शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी त्यांची उपयुक्तता याविषयी मार्गदर्शन केले। योग दिनानिमित्त क्रीडा विभाग प्रमुख शमशेर पठाण, योगा शिक्षक शेषराव गर्जे, दिलीप तांगडे यांनी विविध योगासने व प्राणायामाचे महत्त्व प्रात्यक्षिक करून दाखविले, त्यांचे महत्त्व सांगितले। यावेळी विद्यार्थ्यांनी ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, भद्रासन, शशांकासन, पवनमुक्तासन, भुजंगासन, मकरासन आणि श्ववासन यासारखी विविध योगासने सादर केली। तसेच कपालभाती, नाडीशुद्धी, भ्रामरी, ओंकार आणि ध्यानधारणा यासारख्या प्राणायाम प्रकारांचेही प्रात्यक्षिक करण्यात आले। योगामुळे तणावमुक्त जीवन जगण्यास मदत होते, तसेच शरीर आणि मन यांचा समतोल राखला जातो असा संदेश यावेळी देण्यात आला। कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी जॉगिंग, घोटे, गुडघे, कंबर, हातपाय व मान यांच्या हालचालींचे व्यायाम करून योगासनांना प्रारंभ केला। कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जयाजी गटकड, वैशाली कुटे, शबाना सय्यद, ज्योती बलखंडे, नेहा सय्यद, चांद शेख यांनी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाच्या शेवटी शेषराव गर्जे यांनी शाळा मराठी माझी, शाळा मराठी ग, स्वर्गात आकाश गंगा या गाण्यावर विद्यार्थ्यांसह ठेका धरला। योगा, व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करण्याचा संकल्प यावेळी विद्यार्थ्यांनी केला। प्रतिनिधी सफदर कुरैशी, इंडिया न्यूज पल्स, पैठण।